हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही माहिती सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उपयोगी आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण की बुद्धिमत्ता चाचणीविषयी संपूर्ण माहिती. आता अक्षर मालिका मीन्स बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अक्षर मालिका याविषयी प्रश्न विचारण्यात येतात. ते प्रश्न कशा टाईपने येतात आणि त्याला आपण कसं सोडवू शकतो हे पाहूया. कोणतीही अक्षर मालिका सोडवताना खालील तक्त्यांचा आधार घ्यावा. आता हे तक्ते कोणते, तर आपण उलट्या क्रमाने गिनती पाहूया. 26, 25, 24, 23 अशी उलट्या टाईपनी जी गिनती असते, उलटी गिनती म्हणतो आपण त्याला, त्या टाईपनी लक्षात ठेवावी. आणि सरळ सुद्धा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हा तक्ता सुद्धा लक्षात ठेवावा. आणि एबीसीडी बद्दल विचार करूया. तर एबीसीडी बद्दल प्रश्न असतील तर सरळ एबीसीडी, ABCD EFGH सरळ एबीसीडी लक्षात ठेवावी. आणि उलट्या टाईपनी सुद्धा ZYXW VUTSR या टाईपनी लक्षात ठेवावी. तर हा तक्ता तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि नंतर प्रश्नाची उत्तरं सोडवा. तर पाहूया आपण प्रश्न उदाहरणादाखल. A, C, E, G, I आणि डॅश मीन्स रिकामी जागा आहे. तर ऑप्शन आहे B, D, J, K. तर याचं उत्तर येईल. स्पष्टीकरण पहा. वरील अक्षर मालिकेतील विषम संख्येच्या स्थानावर आलेल्या अक्षरां मिळून तयार झालेली आहे. यानुसार आय नंतरचे पुढील अक्षर कोणते येईल, तर आय नंतरचे पुढील अक्षर के येईल. म्हणून उत्तर आहे के. नेक्स्ट उदाहरण आहे X, W, U, S, Q डॅश. आता इथे आपण जी गॅप दिलेली आहे अक्षरांमध्ये ती विचारात घेऊया. X नंतर कोणता शब्द गाळलेला आहे तो पाहूया. ऑप्शन आहे TRON. स्पष्टीकरण पहा. वरील अक्षर मालिकेतील इंग्रजी अक्षर मालिकेच्या उलट क्रमाचा उपयोग करण्यात आला आहे. म्हणजेच Z पासून ZX या टाईपनी उलट क्रमाचा उपयोग करण्यात आलेला आहे. या अक्षर मालिकेत एक अक्षर सोडून त्यानंतरचे अक्षर अशी रचना करण्यात आली आहे. म्हणजे एक अक्षर सोडलेलं आहे, त्यानंतरचं अक्षर घेण्यात आलेलं आहे. तर या अक्षर रचनेनुसार Q नंतरचे पुढील अक्षर O येईल. म्हणजेच ऑप्शन आहे याचं उत्तर O. नेक्स्ट उदाहरण आहे AB, D, GH, JK, MN, आणि डॅश आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्याला असंच पाहायचं आहे की दोन अक्षरांच्या गॅपमध्ये कोणते अक्षर गाळण्यात आलेले आहे. त्यानुसार आपल्याला उत्तर शोधावं लागेल. तर ऑप्शन आहे KL, PQ, NP आणि QR. उत्तर आहे वरील अक्षर मालिकेमध्ये इंग्रजी अक्षर जोडीने आलेले आहेत. आपण प्रश्नामध्ये पाहिलेलंच आहे की जोडीने विचारण्यात आलेले आहे. आता दोन गटातील अक्षरांमध्ये एका अक्षराचा फरक आहे. यानुसार पुढील अक्षराचा गट PQ येईल. तर ऑप्शन आहे PQ. नेक्स्ट उदाहरण आहे D, H, L, P, T आणि डॅश आहे. यामध्ये सुद्धा तोच नियम लागतो की सरळ एबीसीडी नुसार दोन अक्षरांमध्ये गॅप किती आहे, किती अक्षरांची गॅप आहे, त्यानुसार ऑप्शन आहे UXWZ. आता याचं उत्तर येईल वरील अक्षर मालिकेमध्ये दोन अक्षरातील फरक 3चा आहे. म्हणजे 3 अक्षर गाळण्यात आलेले आहेत. तर गटाने आलेले आहे त्यानुसार पुढील अक्षर X येईल. म्हणजेच ऑप्शन आहे X. आन्सर आहे X. आता नेक्स्ट उदाहरण आहे AZ, CX, EV, GT डॅश. तर ऑप्शन HS, ST, IR आणि IQ आहे. तर स्पष्टीकरण आहे याचं उत्तर आहे वरील अक्षर मालिकेतील इंग्रजी अक्षर खालीलप्रमाणे जोडीने आलेले आहेत. जसे AZ, CX, EV, GT, IR. यानुसार उत्तर येईल IR. ऑप्शन आहे IR. आता विसंगत घटक
म्हणजे आता विसंगत घटक पाहूया. विसंगत घटकवर कोणत्या टाईपचे प्रश्न येऊ शकतात. तर याचा अर्थ असा की दिलेल्या संख्या मालिकेतील 3 पर्याय एका सूत्राने जोडलेले असतात, म्हणजे एकसारखे असतात. तर यापैकी एक पर्याय हा त्या सूत्रापेक्षा वेगळा असतो, म्हणजे डिफरंट असतो. अशा प्रकारची उदाहरणे सोडविताना प्रथम त्या सूत्राचा शोध घ्यावा लागतो, नंतर त्या सूत्राच्या आधारे आपल्याला चुकीचा पर्याय शोधता येतो. तर पाहूया उदाहरण 63, 80, 199, 122. तर याचं स्पष्टीकरण पहा. वेगळा डिफरंट पार्ट ओळखायचा आहे यामधला. तर वरील संख्या मालिकेतील पहिले, दुसरे पद व चौथ्या पदामध्ये x² - 1 या सूत्राचा आधार घेण्यात आलेला आहे. तर तिसऱ्या पदाला हे सूत्र लागू होत नाही. यामुळे आन्सर आहे 199. आन्सर आहे 199. तर या टाईपने आपल्याला आन्सर शोधायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 11, 13, 17, 21. तर स्पष्टीकरण पहा. यामधलं वरील संख्या मालिकेतील पहिले, दुसरे पद व तिसरे पद या मूळ संख्या आहेत. म्हणजे मूळ संख्या आपल्याला माहितीच आहे सर्वांना, आपण मॅथमध्ये शिकलेलो आहोत की मूळ संख्या कशाला म्हणतात. तर ही मूळ संख्या आहे. तर चौथे पद ही मूळ संख्या नाही, त्यामुळे उत्तर आहे 21. आन्सर आहे 21. नेक्स्ट एक्झाम्पल 120, 160, 180, 200. तर आन्सर आहे वरील संख्या मालिकेतील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये 20चा फरक आहे. म्हणजे तिन्ही संख्यांमध्ये 20चा डिफरन्स आहे, म्हणून आन्सर येईल यामुळे 120. ऑप्शन 1, 120. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 33, 53, 73, 83. तर वरील संख्या मालिकेतील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाच्या दोन्ही अंकांची बेरीज केल्यास ती सम येते. तर चौथ्या पदाची बेरीज विषम येते, म्हणून आन्सर येईल 83. आन्सर हे 83. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 972, 633, 522, 844. तर याचा आन्सर पाहूया. वरील संख्या मालिकेतील पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या पदाला 2 ने भाग जातो आणि दुसऱ्या पदाला भाग जात नाही. यामुळे उत्तर येईल 633 हे आहे. मीन्स 633 हे आन्सर आहे. आता नेक्स्ट पाहूया आपण सांकेतिक भाषा अंक बुद्धिमत्ता चाचणीविषयी संपूर्ण माहिती. आता सांकेतिक भाषा म्हणजे कोणती. तर सांकेतिक भाषेतील उदाहरणे सोडविताना प्रथम त्या उदाहरणातील अक्षरांना देण्यात आलेले सांकेतिक क्रमांक विचारात घ्यावे. या सांकेतिक क्रमांकाच्या आधारे आपण प्रश्न सोडवित आहोत. उदाहरणार्थ एक्झाम्पल पाहूया. एका सांकेतिक भाषेत a बरोबर 1 मीन्स a = 1, b = 2, c = 3 and z = 26. तर बियर, बियर मीन्स बियर = किती. मीन्स आता आपल्याला हे लक्षात आलं असेल की ए म्हणजे ABCD सरळ गिनती केलेली आहे. a = 1 म्हणजे a बरोबर 1, b बरोबर 2, c बरोबर 3, d बरोबर 4. या टाईपनी आपण सरळ गिनती करायची आणि बियर बरोबर किती अंक येतील ते ओळखायचे. तर बियर = स्पष्टीकरण पहा या उदाहरणाचं. वरील उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला इंग्रजी अक्षरमालिकेनुसार क्रमांक देण्यात आलेले आहे. जसं की आपण वर पाहिलेलं आहे. a = 1, b = 2, c = 3, z = 26. यानुसार बियर करिता आन्सर येईल 25, 11, 8 ही सांकेतिक क्रमांक येईल. 25, 11, 8 हे आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एका सांकेतिक भाषेत सम SOME सम = 20, 16, 14, 6. तर सिस्टीम SYSTEM सिस्टीम = किती. तर सिस्टीम = आपल्याला पाहायचं आहे. बऱ्याच उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला, आता आपण वरच्या उदाहरणामध्ये पाहिलेलं होतं की a बरोबर 1, a = 1 दिलेलं होतं. आता इथे आहे a = 2, b = 3,
सी इक्वल टू 4 असं एक एकनी वाढवलेलं आहे. तर झेड इक्वल टू किती 27 यानुसार क्रमांक देण्यात आले आहेत. या क्रमांकानुसार उत्तर येईल 20, 26, 20, 21, 61, 43 मीन्स सिस्टीम बद्दल आन्सर येईल 20, 26, 20, 21, 61, 43 हे आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एका सांकेतिक लिपीत अँड इक्वल टू 90 तर BUT बट इक्वल टू किती तर याचं स्पष्टीकरण पाहूया. वरील उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला A इक्वल टू 1, B इक्वल टू 2, C इक्वल टू 3 आणि Z इक्वल टू 26 यानुसार क्रमांक देण्यात आले आहेत. यानुसार या 3 अक्षराच्या ठिकाणी येणाऱ्या क्रमांकाची बेरीज केल्यास ती 19 येते. जर तुम्ही A बद्दल कोणता अक्षर येतो, N बद्दल किती येतो, D बद्दल किती येतो हे जर मांडले आपण आणि त्यांची बेरीज केली तर 19 येते. तर यानुसार BUT बट या अक्षराच्या ठिकाणी येणाऱ्या अक्षरांची बेरीज केल्यास ती 43 येईल. आता नेक्स्ट आहे एका सांकेतिक लिपीत बोर्ड BOARD बोर्ड याला आपण 2, 3, 4, 5, 6 आणि पेन बद्दल पेन इक्वल टू 128 तर नाबार्ड यानी BARD नाबार्ड इक्वल टू किती होईल तर याचं सुद्धा एक्झाम्पल असंच आहे. याला उदाहरण वरील उदाहरणामध्ये बोर्ड बद्दल B इक्वल टू 2 घेतलेला आहे 2, 3, 4, 5, 6 आणि पेन इक्वल टू 128 क्रमांक देण्यात आले आहेत. या दोन्ही अक्षर गटातील क्रमांक एकत्र करून नाबार्डचा क्रमांक काढल्यास तो येतो 8, 4, 2, 4, 5, 6 मीन्स 8, 4, 2, 4, 5, 6 असा येईल. 8, 4, 2, 4, 5, 6 हे ऑप्शन येईल. नेक्स्ट आहे सांकेतिक लिपीत बॅड हा शब्द 14 असा लिहिला तर मॅड हा शब्द कसा लिहिला तर आन्सर आहे याचं या प्रत्येक अक्षराला A इक्वल टू 1, B इक्वल टू 2, C इक्वल टू 3, Z इक्वल टू 25 यानुसार क्रमांक देण्यात आले आहेत. जसे की बॅड या अक्षराच्या ठिकाणी येणाऱ्या क्रमांकाची बेरीज करून त्याला 2 ने गुणल्यास 14 येते आणि यानुसार मॅड या अक्षराच्या ठिकाणी येणाऱ्या अक्षरांची बेरीज करून त्याला 2 ने गुणल्यास 36 मीन्स 36 येईल. ऑप्शन आहे आन्सर 36. आता समसंबंध याविषयी संपूर्ण माहिती पाहूया आपण. समसंबंध या शब्दाचा अर्थ असा की दिलेल्या उदाहरणामध्ये पहिल्या 2 पदाचा आपापसात जो संबंध आहे तो संबंध दुसऱ्या 2 पदांमध्ये असतो. आता आपल्याला पहिल्या 2 पदांमधील संबंधाचा आधार घेऊन दिलेल्या पर्यायामधून गाळलेले पद शोधायचे आहे. आता 4 4:64 3 आन्सर पाहूयाचं संबंध पाहायचा आहे 4 आणि 64 मधला आणि 3 नंतरचा अक्षर पाहायचा आहे आपल्याला अंक. तर वरील संख्या मालिकेतील दुसरे पद हे पहिल्या पदाचा घन आहे. हा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदाशी लावल्यास चौथे पद हे तिसऱ्या पदाचा घन यायला हवे. त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी आन्सर येईल 81. यामुळे उत्तर येईल 81. जसं की 4 आणि 64 मध्ये जो संबंध आहे तोच 3च्या घनमध्ये म्हणजेच 3 आणि 81 मध्ये जो संबंध आहे तो सेम असायला पाहिजे. 4 आणि 64 आणि 3चा घन 81. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 36:216 तसे 81:? आन्सर आहे वरील संख्यामालिकेतील पहिले पद हे 6चा वर्ग आहे तर दुसरे पद हे 6चा घन आहे. हा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी लावल्यास तिसरे पद हे 9चा वर्ग आहे. यानुसार चौथे पद हे 9चा घन यायला हवे. यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येईल
729 हे उत्तर येईल। यामुळे उत्तर 729 याचा आन्सर आहे 729। जसं 36, 216, 81, 729। नेक्स्ट एक्झाम्पल आहे 12:35 क्वेश्चन मार्क अँड 63। तर याचं आन्सर पाहूया। वरील संख्या मालिकेतील पहिले पद हे 6 ची दुप्पट म्हणजे 6 ची दुप्पट आहे। दुसरे पद हे 6 चा वर्ग -1, 6 चा वर्ग उणे 1 येते। हा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी लावल्यास चौथे पद 8 चा वर्ग उणे 1 मीन्स 8 स्क्वेअर -1 = 63 याप्रमाणे येते। यानुसार तिसरे पद हे 8 ची दुप्पट असणार। यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी 16 हे उत्तर येईल। यानुसार उत्तर हे 16 हे आहे। तर आन्सर हे प्रश्नचिन्हाच्या जागी 16 येईल, तरच त्याचा संबंध 63 से येईल। नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण 25:49 121 क्वेश्चन मार्क। आन्सर येईल। आता वरील संख्या मालिकेतील पहिले पद हे 5 चा वर्ग आहे आणि दुसरे पद 7 चा वर्ग आहे। हे तुमच्या लक्षात आलं असेल की पहिले पद 5 चा वर्ग आहे आणि दुसरे पद 7 चा वर्ग आहे। या दोन पदाच्या मूळ संख्येतील फरक 2 आहे। हा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी लावल्यास तिसरे पद हे 11 चा वर्ग असून चौथे पद हे 11 + 2 = 13 चा वर्ग येईल। यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येईल 169 हे उत्तर येईल। त्यामुळे उत्तर येईल 169 169। नेक्स्ट एक्झाम्पल आहे 9:729 अँड 18 क्वेश्चन मार्क। तर आन्सर येईल वरील संख्या मालिकेतील दुसरे पद हे पहिल्या पदाचा घन आहे। हाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी लावल्यास चौथे पद हे तिसऱ्या पदाचा घन असेल। म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी 5916 हे उत्तर येईल। यामुळे उत्तर आहे 5916 18:5916। नेक्स्ट पाहूया सांकेतिक लिपी। सांकेतिक लिपीविषयी संपूर्ण माहिती। आता सांकेतिक लिपी कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात येतात ते पाहूया। एका सांकेतिक लिपीमध्ये मुंबई हे कसे लिहिले जाते पहा। MUMBAI याबद्दल LVLCZJ असे लिहितात। तर सोलापूर हे कसे लिहितात तर त्याबद्दल तुम्हाला पाहायचं आहे की मुंबई बद्दल कोणते अक्षर वापरलेले आहेत। त्यानुसार आपल्याला सोलापूर बद्दल तेच शब्द वापरायचे आहेत। तर पाहूया स्पष्टीकरण। वरील उदाहरणामध्ये इंग्रजी अक्षर मालिकेचा उपयोग करण्यात आला आहे। यामध्ये मुंबई या अक्षरातील विषम स्थानचे अंक मागे चालतात तर समस्थानचे अंक पुढे चालतात। या सूत्रानुसार सोलापूर हा शब्द RPKBOVQ असा येईल। तर हे आपण करून पाहायला पाहिजे। सोलापूर बद्दल RPKBOVQ हे आन्सर येईल। नेक्स्ट आहे एका सांकेतिक लिपी बुक बद्दल पहा काय वापरलेला आहे। ANNJ शब्द असा लिहितात। तर पेन्सिल हा शब्द कसा लिहा तर हे बुद्धिमत्ता चाचणी बद्दल प्रश्न आहेत पहा। वरील उदाहरणामध्ये बुक अक्षरातील प्रत्येक शब्द 1 अंक मागे चालतो। या सूत्रानुसार पेन्सिल हा शब्द ODMBHK असा येईल। म्हणजेच 1 अंक मागे जाऊन आपल्याला पेन्सिल बद्दल तयार करायचा आहे शब्द। नेक्स्ट आहे EYE हा शब्द VBV असा लिहितात। तर इयर हा शब्द कसा लिहितात तर याचं स्पष्टीकरण पहा। वरील उदाहरणामध्ये इंग्रजी अक्षर मालिकेतील विरुद्ध शब्दाचा उपयोग करण्यात आले आहे। म्हणजे विरुद्ध A = Z, B = Y, तर M = N याप्रमाणे या सूत्रानुसार इयर करिता VZI हा शब्द येईल। नेक्स्ट आहे जर आन्सर म्हणजे आन्सरचं पहा कसं रूप बनवलेलं आहे। ANSWER म्हणजे REWSNA। तर क्वेश्चन म्हणजे काय जसं आन्सर बद्दल त्यांनी शब्द तयार केला आहे त्या टाईपने आपल्याला क्वेश्चन बद्दल
उत्तर लिहायचं आहे। तर वरील उदाहरणामध्ये आन्सर उलट क्रमाने आला आहे। तर या सूत्रानुसार क्वेश्चन हा शब्द उलट क्रमाने NOITSEUQ असा लिहिता येईल। नेक्स्ट आहे, जर फिजिक्स हा शब्द WNCWLET असा लिहिला तर जिओलॉजी हा शब्द कसा लिहा? तर याचे स्पष्टीकरण पहा। वरील उदाहरणामध्ये फिजिक्स या शब्दाचा WNCWLET हा सांकेतिक शब्द मीन्स 7 6 5 4 3 2 1 या क्रमाने आले आहे। यानुसार जिओलॉजी हा शब्द NKTPRIZ असा येईल। नेक्स्ट आहे सांकेतिक शब्द। आता सांकेतिक शब्द म्हणजे या शब्दाला असे म्हटले तर त्या शब्दास काय म्हणावे याप्रमाणे असतात। तर यावर उदाहरण पाहूया आपण। जर पुस्तकाला पेन म्हटले, पेनास खडू म्हटले, खडूस वही म्हटले तर फळ्यावर लिहिण्याकरिता काय वापरतात? तर पहा याचा आन्सर वरील उदाहरणामध्ये खडूला वही म्हटले आहे आणि फळ्यावर लिहिण्याकरिता खडू वापरतात, यामुळे उत्तर येईल वही। नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एका सांकेतिक भाषेत कावळ्यास बगळा, बगड्यास पोपट, पोपटास कबूतर व कबुतरास मोर म्हटले तर शांततेचे प्रतीक काय? आन्सर आहे, तर स्पष्टीकरण पाहूया। शांततेचे प्रतीक म्हणून कबूतर ओळखले जाते। तर वरील उदाहरणामध्ये कबुतराला मोर म्हटले आहे, त्यामुळे उत्तर येईल मोर। नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल तर वेळ कशात बघाल? आन्सर पहा, आपण वेळ बघण्याकरिता घड्याळ वापरतो। आता वरील उदाहरणामध्ये घड्याळाला सायकल म्हटले आहे, त्यामुळे उत्तर येईल सायकल। नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एका सांकेतिक भाषेत हवा म्हणजे पाणी, पाणी म्हणजे ढग, ढग म्हणजे आकाश, आकाश म्हणजे वारा तर पाऊस कशातून पडतो? आन्सर आहे, पाऊस ढगातून पडतो। वरील उदाहरणामध्ये ढगाला आकाश म्हटले आहे, यामुळे उत्तर येईल आकाशातून येईल। नेक्स्ट आहे, जर फुटबॉल म्हणजे हॉकी, हॉकी म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे बॅडमिंटन, बॅडमिंटन म्हणजे टेनिस असेल तर स्टेफीग्राफ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता हे याचं उत्तर प्रत्येकाला माहिती असेल, स्टेफीग्राफ टेनिस खेळत असेल। तर वरील उदाहरणामध्ये टेनिस या खेळाला कोणतेच नाव देण्यात आलेले नाही, त्यामुळे उत्तर यापैकी नाही असं येईल। तर ही होती बुद्धिमत्ता चाचणी व संपूर्ण प्रश्न आणि उत्तर। थँक्यू फ्रेंड्स।